नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी दत्तवाडीमध्ये आहे. दत्तवाडी एरिया जर म्हटला तर हा तसं पाहिला तर सदन आणि पॉशच एरिया आहे. पण मात्र या एरियामध्ये अशी माहिती मिळाली आहे की रात्रीचे 3-4च्या दरम्यान जे आहे काही 6-7 जे आहे असामाजिक तत्वाचे मुलं या एरियात फिरतात आणि ते मुलं जे आहे नेमकं काय करतात, कशासाठी येतात, पूर्ण वस्ती जी आहे ही पूर्ण वस्ती जी आहे ती परेशान झालेली आहे. पोलिसांची गस्त सुद्धा असते. ते नागरिकांकडून विचारून घ्या. आता हे सगळं बघू शकता, एवढं मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहे या ठिकाणी आलेले आहे आणि त्रस्त नागरिक आहे हे, आणि कुठेतरी यांना सुरक्षा मिळावी हा उद्देश आहे. आणि नेमकं कोण येतं काय येतं हे प्रत्यक्षदर्शी आहे. या लोकांना प्रत्यक्षदर्शी लोकांनाच दादा तुम्ही या, काय नाव आहे तुमचं? माझा योगेश अमृतलाल व्यास. बरं, काय प्रकार आहे, काय होते ते नेमकं? प्रकार ऍक्च्युली माझ्याकडे 5 तारखेला या महिन्याचा रात्री 3:30 वाजताची घटना आहे. माझ्या घरी एक सायको मुलगा आला. त्याने माझ्या मुलीसोबत छळ केला. अच्छा, आणि मला आणि माझी मिसेसला बेशुद्ध केला, आम्हाला स्प्रे मारून. स्प्रे मारला? हा, आम्हा दोघांना नवरा बायकोला स्प्रे मारून बेशुद्ध केल्यानं माझी मुलीसोबत त्यांना छातीवर हात टाकून छळ केला माझी मुलीसोबत. आणि ही घटना मी वाडी पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी 6 तारखेला मी दिली. पण वाडी पोलीस स्टेशन कडून मला काही कारवाई मिळाली नाही आहे. आणि वाडी पोलीस स्टेशनवाले फक्त आम्हाला आश्वासन देत आहे खोटे खोटे, आणि फक्त हे म्हणत आहे. आम्ही यांना टायमिंग दिला वाडी पोलीस स्टेशनला की रात्री 2 ते 4:30च्या मधात हे कांड होत आहे, जे काही होत आहे. वाडी पोलीस स्टेशनवाले मग PI साहेब असो किंवा कोणी असो, यांना वाडी पोलीस स्टेशनमध्ये मी CCTV फुटेज दिला आहे. मी अच्छा, CCTV फुटेज पण दिले यांना दिला आहे, तरी ते लोक काही कारवाई करत नाही. पेट्रोलिंग होत नाही. पेट्रोलिंग 12:30 वाजता पेट्रोलिंग होत आहे. 1-1:30 वाजता ते सायरन वाजून चालले जातात. म्हणजे समोरचे जे करणारे आरोपी आहे हे यांना सतर्क करत आहे की आम्ही तुम्हाला जे करायचे तुम्ही 2च्या नंतर करा, आम्ही त्याच्या आधी सायरन वाजून आम्ही चालले जाऊ, आम्ही पेट्रोलिंग करून. अत्यंत गंभीर प्रकार आहे हा. असा जर प्रकार जर होत असेल तर पोलिसांनी यावर लगेच ऍक्शन घ्यायला पाहिजे. आणि रात्रीच्या वेळेस सायरन न वाजवता आणि पोलिसांच्या वेशामध्ये न येता साधारण येऊन अशा या असामाजिक तत्वावर कारवाई करायला पाहिजे. आणखी कोणाच्या इकडे आलेला असं आहे? कोण आहे? या तुम्ही काय सांगाल? या ना सगळ्यांसोबतच बोलतो मी. सगळ्यांच्या सोबत काय आहे? नमस्कार. 1 महिना झाला आमच्या लाईनीमध्ये चोर येऊन राहिले. आणि म्हणजे असे त्यांच्याकडे अवजार वगैरे असतील म्हणा, पण आम्ही जेव्हा घरातून बाहेर दार खोलून बाहेर निघून पाहिलं का तेवढ्याच वेळात ते गायब होतात. आणि परत अजून दुसऱ्या लाईनीमध्ये त्यांच्या गाड्या तयार राहतात, उभ्या राहतात, आणि तसे आले की त्यांच्या गाड्यावर बसतात, भरभर निघून जातात. गाड्या कोणत्या राहते? 2 व्हीलर राहते का? 4 व्हीलर आहे आणि 2 व्हीलर पण आहे. बरोबर. काही CCTV फुटेज मध्ये आलेले आहेत का ते? हो, शर्माकडे आलाय फुटेज मध्ये. तो चोर दाखवत पण आहे त्याच्यामध्ये. काकू तुम्ही काय कोण आहे? या ना काकू, इकडे या. हा, तुम्ही काय सांगाल? मी काय सांगणार, रात्री माझ्या बालकंपनाच्या आतमध्ये आला होता. रात्री मी स्पष्ट पाहिला, त्याला 2 वाजले होते. तसं खाली जो प्लॉट होता त्याला जाताना पाहिलं नाही. तो खाली प्लॉट होता, तिकडे कुदून गेला असं. नंतर आम्ही गेटचा लॉक उघडला, बाहेर निघालो तो तिथून पळाला. बरोबर. मग ही तक्रार दिली आहे का तुम्ही पोलिसांकडे? नाही, पोलिसांकडे तक्रार नाही दिली. नंतर पोलिसांना फोन केला, पोलीस आले. 112 वर फोन केला होता? हो, आले होते ते. आले होते का तेवढ्याच्यात पोलीस? हो, आम्ही नाही केला, पण कोणीतरी केला असं तर आले होते. आम्हाला विचारपूस वगैरे केली, आम्ही त्याला सर्व सांगितलं हकीकत, मग ते गेले. बस एवढंच. नक्कीच आपण बघू शकता जे आहे भीतीचं वातावरण आहे. तुम्ही तक्रार केली आहे? कुठे केली? सर, आम्ही तक्रार केली आहे, नगर परिषद मध्ये बी केली आहे, पोलीस स्टेशनला पण केली आहे, अप्लिकेशन पण दिली आहे. आणि तिथे आम्ही PI सोबत वगैरे बोलणं पण झालं आहे आमचं. त्यांनी ते रात्री लावले ना, ते पोलीस लोकांना ड्युटी लावली. कॉन्स्टेबल येतात का? तर ते येतात 1-1:30च्या दरम्यान येतात, आणि ते गेल्यानंतर चोर येतात. अच्छा, हो, ते पळतात. नेमकं चोरांचा येण्याचा टायमिंग असा रात्रीचा रात्रभर जागते. बस 2च्या नंतरचा त्यांचा टायमिंग ठरलेला आहे. सगळं भीतीचं वातावरण वाटते तुम्हाला? हो, सुरक्षित नाही वाटत? भीतीचं वातावरण आहे ना? हो, सुरक्षित आहेत का? सुरक्षित नाही आहे. ग्रुप तयार केलो आम्ही, आणि टायपिंग करत राहतो, बाहेर वगैरे पाहत राहतो, मेसेज वगैरे व्हॉट्सअपवर करतो आणि पाहत राहतो एकमेकांना, मग सावध करतो आणि बाहेर वगैरे निघतो. रात्रीचे 1:30-2 वाजता 3 वाजता म्हणजे 4:30 वाजेपर्यंत आम्ही जागत राहतो. पोलीस प्रशासनाकडून काय तुम्हाला अपेक्षा आहे? सुरक्षेची काय मागणी करणार? त्यांनीच आम्हाला म्हटलं की तुमची काय अपेक्षा आहे आमच्याकडून. एक जनतेची अपेक्षा पोलिसांकडून काय राहते ते त्यांनी सुरक्षेची अपेक्षा. हो, तेच तर
तर त्यांनी सांगायला पाहिजे ना आम्हाला कोणती सुरक्षा देते. नक्कीच नक्कीच दत्तवाडीमध्ये एकंदरीतच भीतीचं वातावरण आहे आणि काही असामाजिक तत्व खुलेआम फिरतात. टू व्हीलरने येतात, कारने येतात. सीसीटीव्ही फुटेज तर प्रत्येकाच्या घरी लागलेलंच असेल. त्या सीसीटीव्ही फुटेजचं सुद्धा सगळं पोलिसांनी तपासणी करायला पाहिजे. ते सीसीटीव्ही फुटेज काढायला पाहिजे आणि जे कोणी असेल त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई करायला पाहिजे. नगरसेवक सुद्धा याच्यात आहे, मेंढे साहेबही आहे आणि आमच्या ताई आहे, काकडे ताई सुद्धा या ठिकाणी आहे. ताई, काय सांगाल? तुमचा प्रभाग आहे हा आणि अत्यंत भीतीचं वातावरण ह्या तुमच्या प्रभागात दिसून येत आहे. तुम्ही काय म्हणजे तक्रार कोणाकडे गेली? तुमचं काय म्हणणं आहे? आपलं पोलिसांसोबत बोलणं सुरू आहे. त्याच्यानंतर आपण लेटरही पोलिसांना दिलं आहे. मगर साहेबांना आपण स्वतः जाऊन लेटर सुद्धा दिलं आहे. त्यांची पावती तिथे पण आहे आणि इथे आपलं नगर परिषदमध्ये पण दिली आहे. बरोबर आहे, 1 महिना झाला पण पोलीस अजून काही ऍक्शन घेऊन राहिलेली नाही म्हणजे हा प्रकार जो एका महिन्यापासून चालू आहे. 1 महिन्यापासून हा सतत प्रकार सुरू आहे. हा काही 1-2 दिवसाचा प्रकार नाहीये आणि सगळ्यांच्या मनात खूप जास्त भीती झालेली आहे. लोक झोपा सोडून सगळे बाहेर येत आहे. एकमेकाला एकदम घाबरून आहे, बाहेर निघू की नाही निघू इथून सुरुवात आहे. आज बहिणी मुली बिलकुल सुरक्षित नाहीये. आपण कोणाकडे या सगळ्या जबाबदारी दिल्या आहेत ते लोक सुद्धा काहीही लक्ष देत नाहीये. 1 वेळा येऊन गेले, 2 वेळा येऊन गेले पोलीसवाले, त्याच्यानंतर काय? अजूनपर्यंत आपण पोलिसांकडे आपण किती वेळा एकच एक गोष्ट म्हणणार आहे ना. कॉन्स्टेबल येत आहे पण ते वारंवार थोडी नाही येत आहे. ते 1 राऊंड मारते, झालं, त्यांचा विषय संपला. असं नसते होत ना. किती एरियामध्ये हा असा प्रकार चालू आहे? एक ही इंद्रायणी लाईन आणि श्रीकृष्ण नगर या 2च लाईन मध्ये जास्त प्रॉब्लेम होऊन राहिलाय. बरं, काय कोणाची अशी ओळखीचे वगैरे वाटते का? अशी कोणाची ओळखी? त्यांनी म्हटलं होतं तिथे आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो ना, तर त्यांनी म्हटलं की बा म्हणे तुम्ही म्हणे पकडायचं म्हणे चोराला, पण तुम्ही मारायचं नाही म्हणे. मारलं की तुमच्यावर कारवाई होईल म्हणे. त्याच्यात आम्हाला सांगा म्हणे, आम्ही त्याला पकडून म्हणे किंवा आमच्या हवाली करा म्हणे, असे म्हणत होते ते लोक. मेंढे साहेब, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? एकंदरीत काय माहिती घेतली तुम्ही? दिनांक 15/7/2026 पासून म्हणजे मागच्या 15 तारखेपासून या परिसरामध्ये बुट्टे चोरांनी या परिसरामध्ये धुमाकूळ घातला आहे. या परिसरामध्ये सर्व ज्येष्ठ मंडळी राहतात. BP शुगरवाले पेशंट आहे. दिनांक 15/7/2026 सर्वात आधी राजकुमारजी शर्मा आहे या लाईनीतलं शेवटचं घर. त्यांच्या घरी त्यांनी जवळपास 1 तास कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, दारं ठोठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पाठीमागच्या कंपाऊंड वॉल वरून उडी मारून श्रीकृष्णनगरमध्ये प्रवेश केला आणि असं मागच्या महिन्यापासून सतत या परिसरामध्ये या घरामध्ये सुद्धा घुसला होता. त्याच्यानंतर इथून निघाला, ते जे रामटेके आहेत या ताईचं घर, यांच्या घरामध्ये घुसला. यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, तिथून उडी मारून मागच्या याच्यामध्ये केला. आता व्यास नावाची फॅमिली या पाठीमागच्या लाईनीमध्ये राहते, श्रीकृष्णनगरमध्ये, इंद्रायणनगरमध्ये. त्या ठिकाणी जे राहते त्या या कंपाऊंड वॉलवरून उडी मारून त्या घरामध्ये घुसला. दार उघडल्यानंतर मुलगी आणि आई त्या ठिकाणी झोपली होती. मुलीच्या आईच्या चेहऱ्यावर त्यांनी स्प्रे मारला आणि मुलीच्या छातीवर हात ठेवला. अशा प्रकारचे वाईट कृत्य या परिसरामध्ये करत आहेत. इथली जनता, इथल्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये परेशान आहे. कारण अनेक मुलं या ठिकाणी कामाला जातात, सुनवाऱ्या सुद्धा कामाला जातात, पण आज गेल्या 1 महिन्यापासून त्यांची झोप होऊन न राहिली. आणि ज्यावेळेस हे 112 फोन लावतात त्यावेळेस ते पोलिसाची गाडी येते. ती गाडी कशी यायला पाहिजे? कमीत कमी हॉर्न न वाजवता ते आली पाहिजे आणि चोराचा शोध घेतला पाहिजे. कोणत्या गल्लीमध्ये गेले, कुठं गेले, अशा प्रकारची चौकशी कुठल्याही प्रकारची करत नाही. हॉर्न वाजत येत असल्यामुळं चोर ते आवाजामुळं पडून जातात. म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागपूर शहराचे पोलीस कमिशनर जे आहेत विश्वास नांगरे पाटील आणि इथले जे पोलीस निरीक्षक आहेत मगर साहेब, यांना मी हे शेवटचा इशारा देतो की तुम्ही समजा या 2 दिवसाच्या आतमध्ये या चोरट्या बदमाश लोकांचा बंदोबस्त जर केला नाही तर इथली जनता आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. कारण चोर गेल्यानंतर ती गाडी येते, चोर पडून जातात, चोरासाठी मोकळं राहणं आहे आणि वारंवार हे लोक परेशान आहेत. उलट त्यांचे झोप न गेल्यामुळं
त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत चाललेला आहे. उद्या अशा परिस्थितीमध्ये आमच्या परिसरातला माणूस बीपी शुगरवाला पेशंट अशा वेळेस जर मरण पावला तर त्याची जबाबदारी या शासन प्रशासनावर राहील. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. गंभीर इशारा दिलाय आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा याची गंभीरतेने दखल घ्यायला पाहिजे, कारण हा प्रकारच गंभीर आहे आणि या परिसरात जे आहे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महिलांना या ठिकाणी धोका आहे. अक्षरशः काही सांगितलंय गंभीर प्रकार ते मुलं जे काही असामाजिक तत्वाचे जे मुलं फिरत आहे ते प्रकार असा गंभीर प्रकार करत आहे. पण पोलिसांनी याकडे ह्या जातीनं लक्ष द्यायला पाहिजे. जे संध्याकाळी पेट्रोलिंग ची व्हॅन जे पोलिसांची येत असतील ते सुद्धा सायरन वाजून येऊ नका, कारण चोर पडून जातील तेव्हा सामाजिक तत्व पडून जातील. पण या चोरांना पकडण्यासाठी काहीतरी उपाय योजना जी आहे ते आता पोलिसांनी आखली पाहिजे. जर पोलीस योजना जर आखत नसतील तर मग नरेंद्र मेंढे साहेबांनी आणि काकडेताईंनी सुद्धा इशारा दिलेला आहे की आता कुठेतरी आम्हाला नागरिकांनाच याची सुरक्षाची जबाबदारी आम्हाला सांभाळावी लागणार आहे. जे कोणी असामाजिक तत्व असे फिरत असतील तर या सामाजिक तत्वाला तुम्ही अटक करा आणि मोठे गंभीर गुन्ह्यासारखे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याला जेल बंद करा. तर बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.